आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय राजेश, मी त्यांचे तालुक्याच्या वतीने एजिंग मोर्चासाठी तालुक्याचे अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ, कांचनताई आणि सर्व आपले तालुक्याचे सर्वांना मी स्वागत करतो आणि सर्वांना जिंदाबाद करतो। आताच आपल्याला राजेश भाऊंनी घोषणा देऊ आपण आणि दादाई आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे जे आदिवासी गावपाडे आहेत, या आदिवासी गावपाड्यामध्ये महानगरपालिकेने ज्या सुखसुविधा द्यायला पाहिजे ते स्वातंत्र्याच्या 88 वर्षानंतर आजही आदिवासी गावपाड्यामध्ये कुठल्याही सुविधा महानगरपालिकेने दिलेली नाही। श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना अनेक वेळा निवेदन अर्ज संविधानिक मार्गाने दिलेले आहेत, परंतु आज या आदिवासी गावपाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये। लोक खड्ड्यातला नाल्यातला दूषित पाणी पिऊन आज आपले ताण भागवत आहेत। अनेक आदिवासी गावपाड्यामध्ये आज अंतर्गत रस्ते नसल्यामुळे या पावसाच्या हंगामामध्ये तिथे घाणीचं साम्राज्य तयार होतं आणि साथीचे रोग पसरतात। त्याचबरोबर अनेक आदिवासी कुटुंबांच्या राहत्या घराला नगरपालिकेने घरपट्टी साधी लावलेली नाही। ज्या लोकांना घरपट्ट्या लावलेल्या आहेत त्या घरपट्ट्यांचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात की आदिवासी लोकांना भरणं परवडत नाही। तर आदिवासी पाड्यामध्ये मुलांची मोठी संख्या आहे, परंतु तिची शिक्षणाची कुठलीच व्यवस्था नाही। भारतीय संविधानाने 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार प्राप्त दिलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु आदिवासी मुलांना शिक्षण दिलं जात नाही। कुठली नगरपालिकेने शिक्षकांची व्यवस्था केलेली नाही। 11 जानेवारी 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे आदिवासी कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळाला पाहिजे, परंतु आपल्या महानगरपालिकेमध्ये एकही आदिवासी कुटुंबाला शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। अनेक आदिवासी गावपाड्यामध्ये एका बाजूने स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा केल्या जातात, सुंदर शहर कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटलं जाते, परंतु आदिवासी गावपाड्यामध्ये साधा शौचालय नाही। उघड्यावरती महिलांना जावं लागते। देशाच्या स्वातंत्र्याच्या 88 वर्षानंतर लाजिरवाणी बाब आहे की महिलांना उघड्यावरती शौचालय जावं लागतंय। ज्या ठिकाणी शौचालय आहेत त्या शौचालयाची दुरुस्ती नाही, नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं अर्ज विनंती केली, परंतु महानगरपालिकेने कुठल्या प्रकारची व्यवस्था केलेली नाही। आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन वजा आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवर उठणार आहे। आणि आज आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त आमच्यासोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही निवेदन द्यायला जाणार नाही। का याच्या आधी ॲडिशनल आयुक्तांची जोडला चर्चा झालेली आहे, कार्यकारी अभियंत्यांची जोडला चर्चा झालेली आहे, परंतु निर्णय कुठल्या प्रकारचा होत नाही। त्यामुळे आज आयुक्तांनीच आमच्यासोबत चर्चा करावी, त्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। चांगला मुद्दा तुम्ही सांगितला। जलजीवन मिशन योजना ही ग्रामीण भागासाठी आहे आणि महानगरपालिकेसाठी अमृत जल 2.0 ही योजना आहे, परंतु अमृत जल योजनेसाठी शासनाने करोडो रुपये खर्च केला आहे आणि हर घर नल से जल, प्रत्येक झोपडीपर्यंत नळाने पाणी गेलं पाहिजे, परंतु कुठल्याही आदिवासी पाड्यामध्ये या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही। एका बाजूने शहरामध्ये बेकायदेशीर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना पाण्याचा मोठा पुरवठा होतो, परंतु आदिवासींना पिण्याचं पाणी दिलं जात नाही।